माणसं फिरतेत त्यांच्या पाहुण्यांना बोलवायचं, मोठ्या भावाला बोलवायचं आणि त्याला दम द्यायचं की तुझ्या भावाला सांग, तुझ्या ह्याला सांग. अशा पद्धतीचं जे जे करता येत आहे त्या सगळ्या गोष्टींनी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न आहे. पण मला विश्वास आहे ही सगळं क्षेत्र आहे, हा इथं असलेला तालमीचा परिसर आहे. अशा धमक्यांना आमची माणसं कधीही भीक घालणार नाहीत, कारण या सगळ्यांची ताकद असते. यांच्या सगळ्यांना मला वाटतं आमचा इतिहास माहित नाही. इथे राजन भाऊ त्यांना पहिला त्या लोकांना सांगा की आमच्या बापदादांचा पहिला इतिहास बघा आणि मग आमच्याशी बोला. कारण आमच्या बापदादाने इथं काय लोकांसाठी केलंय, पीसी महाराज असतील, अण्णासाहेब असतील, राजन भाऊ असतील, आमची जुनी सगळी मंडळी असतील, संतोष भाऊ असतील, या मंडळीला कोणत्याही आम्ही धमक्यांना कधी घालणार नाही, मी घालणार नाही आणि माझा असलेला माझा सहकारी मित्र घालणार नाही, माझ्या मामाला घालणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर राहिलीच नाही. मला माहित आहे ते उमेदवार कधीच मैदान सोडून पळून गेले असते. ही लढाई आता देवेंद्र कोटे आणि अमोल शिंदेची राहिली आहे, एवढं जाहीर सांगतो. त्याच्यानंतर मी पण मध्ये मध्ये तिथंच असणार आहे तुमच्या सोबत. राजकारणात माझं पण तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. ह्याच्या पुढच्या काळात तुमची आणि माझी खात आहे. तुम्ही बघाल ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या लोकांना मला ज्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे ना, ही सगळी फेड सोलापूर शहरातली सगळी जनता माझ्या पाठीमागे उभारून दाखवेन. हिंदू असेल, मुस्लिम असेल, आम्ही अतिशय जीवाभावाने एकत्रित राहणारी माणसं आहे. या इथला दलित समाज असेल, इथला सगळ्या 18 पगड जातीची माणसं इथं तुम्हाला बघायला मिळतील. या सगळ्यांच्या जीवावरती तुम्हाला एकच सांगतो, आता सावध व्हा. हे सगळ्यांना थांबवला विषय तर ह्याच्या पुढे माझी तुमचीच नाही.